विधानाची वाटचाल या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. चला तर ह्याच्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत की अजून विस्तृतीकरणामध्ये आपल्या विषयाचा की माहितीचा अधिकार म्हणजेच काय तर RTI 2005. तर आता लोकशाहीमध्ये नागरिकांचं हे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झालं पाहिजे. तर कशा रीतीने तर नागरिकांना जो काही आपण सहभाग देतो, जी काही संधी देतो, जे काही आपण त्यांना करण्यास मुभा देतो, तर त्यांच्याशी असणारा शासनाचा जो काही संवाद किंवा जे काही चर्चा आहे ती अजून वाढली पाहिजे. म्हणजे आपण नागरिक आहोत, तर आपल्या नागरिकांना काय काय सुविधा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण पण काय काय त्याच्यामध्ये बदल करतो किंवा सुधारणा करतो. तर त्याचा ह्या गोष्टीचा आपल्याला शासनाशी सुद्धा पूर्णपणे त्याच्याशी जवळीक आपली राहिली पाहिजे. त्याच्याशी संवाद म्हणजे त्याच्याशी पूर्णपणे आपण त्याच्या सानिध्यात असलं पाहिजे. म्हणजे शासन आणि नागरिक यांच्यात जितकं अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही आपली जी लोकशाही असते ती सकस आणि सुदृढ होत जाते. सकस आणि सुदृढ म्हणजे ती खात नाही. तर काय होतं की आपण नागरिक आणि शासन ह्याच्यामध्ये आपले काही प्रॉब्लेम्स आपल्या काही शासन आणि नागरिक मग ह्याच्यामध्ये आपण नागरिक तर आपल्या काही समस्या काही अडचणी किंवा आपण त्या अडचणीवर कशी मात करणार ह्याच्यावरती काही उपाय सुचवलेले आहेत ते. आणि इथं आहे शासन आणि ह्या दोघांमध्ये जर जवळीक राहिली आणि दोघं एकमेकांशी संवादामध्ये राहिले संपूर्णपणे सानिध्यामध्ये त्यांची संपूर्णपणे चांगल्या गोष्टींची त्याच्यावरती मात कशी वाईट गोष्टीवर करायची ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांचा संवाद राहिला तर मग कसं होणार आहे की आपली जी लोकशाही प्रक्रिया आपल्या भारत देशाची जी लोकशाही आहे ती अतिशय मजबूत आणि सुदृढ होत जाणार. आलं लक्षात? पुढे जाऊया. तर आता त्यांच्यातील परस्पर विश्वास हा वाढवण्यासाठीही शासन काय काय करतं. तर आपल्याला आपण नागरिक आहोत तर आपल्याला पण काय विश्वास आहे आपल्या शासनाकडनं. तर त्याच्यासाठी संपूर्णपणे त्यांना सुद्धा पुरावे द्यावे लागतात शासनाला की आम्ही शासन म्हणून तुम्हा नागरिकांना एवढ्या सुखसुविधा देत आहोत, त्याच्यानंतर सवलती सगळ्या उपलब्ध करून देत आहोत. तर हे नागरिकांना समजलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय हवंय तर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन वैशिष्ट्ये. तसंच प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आलाय. म्हणजे काहीतरी माहिती द्यायची त्याच्यासाठी त्यांना ही वैशिष्ट्य आहेत दोन. कोणती कोणती? पारदर्शकता म्हणजे संपूर्ण कारभार हा स्वच्छ निर्मळ आणि प्रामाणिकरित्या केला जावा आणि प्रत्येक गोष्ट ही नागरिकांच्या हितामध्येच केली जावी असा पारदर्शकपणा असावा. कुठलीही बेईमानी खोटारडेपणा लाचलुचपत असं काहीही असू नये. भेदभाव ह्यांचा समावेश त्याच्यामध्ये असू नये, कधीच असता कामा नये. तर आता पुढे आपण जाऊया. याच माहितीच्या आधारे मग शासनाच्या कारभारातील गोपनीयता ही कमी झाली आणि मग शासनाचे व्यवहार हे अधिक खुले आणि पारदर्शी होण्यास मदत झाली. प्रत्येक माहिती जी शासन घेते किंवा शासनामध्ये काय बदल शासनामध्ये काही बदल होतात, काही नवीन धोरणं त्याच्यामध्ये समाविष्ट केली जातात नागरिकांच्या हितासाठी. तर हीच माहिती आपण नागरिकांपर्यंत जी पोहोचवतोय त्याच्यामुळे नागरिक हे अविश्वासात राहणार नाही किंवा त्यांना असुरक्षितता वाटणार नाही. तर त्याच्यामुळे काय होणार की हे आपलं शासन आहे आणि हे आपल्याशी अतिशय प्रामाणिकरित्या असा आपल्या हितासाठी कल्याणासाठीच काही गोष्टी काही प्रकल्प उपक्रम राबवतात. मग त्याच्यामुळं कसं होणार की सगळा कारभार हा अगदी संपूर्ण खुला अगदी मोकळा सगळ्यांना समजल असा आणि पारदर्शी म्हणजे प्रामाणिकरित्या होण्यास मदत होते. त्याच्यानंतर इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना
तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे त्यांचा कल वाढला गेला. मग त्याच्यामध्ये कसा काय काय येतं बघा, म्हणजे समाविष्ट परत आपण विचार करू शकतो की माहितीचा, शिक्षणाचा, त्याच्यानंतर अन्न सुरक्षेचा हक्क हा भारतीयांना मिळाला आहे. बरोबर. सगळं आता ही आपली सगळीच माहिती आहे की आपल्या शिक्षणाबद्दल आपल्यामध्ये काय काय बदल केले गेलेले आहेत, पाठ्यपुस्तकं कशी केलेली आहेत, पाठ्यपुस्तकामधला काय म्हणतात आपल्याला अभ्यासक्रम कशा रीतीने मांडणी केलेली आहे अभ्यासक्रमाची, सगळं काही हे मी एक छोटस तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. मग त्याच्यामुळं काय होतं की हे सगळे हक्क आपल्या नागरिकांना दिल्यामुळं आपण नागरिक पण एक प्रकारच्या सुरक्षिततेमध्ये पूर्णपणे राहतो, एका संपूर्ण सुरक्षिततेच्या आवरणाखाली राहतो आणि आपली निश्चितपणे आपली लोकशाही सुद्धा भारताची मग बळकट होते आणि बळकट ह्याच कारणाने झालेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, काही छोट्या छोट्या फिती आहेत त्या तुम्ही वाचू शकता की हक्काकरता दृष्टिकोन आणि चर्चा करायची छोटीशी, तर ते दिलेलं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया. आता इथं आहे सामाजिक न्याय आणि समता. सामाजिक न्याय आणि समता हे आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे. न्याय न्याय आपल्याला प्रत्येक गोष्टीत मिळतोच आणि समता म्हणजे एकसारखेपणा, एक समतापणा, कुठलाही भेदभाव नाही. आता या दोन मूल्यावरच आधारलेला एक आपला नवीन असा एक समाज निर्माण होतो, हे आपले ध्येय आहे. तर मग संविधानानं त्या दिशेनं जाण्याचा मार्गही स्पष्ट केलेला आहे आणि मग त्याच दिशेनं आपली वाटचाल सुद्धा होत राहते. मग सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे काय, तर ज्या ज्या सामाजिक बाबीमुळं व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करायचा. कुठल्या तरी अशा गोष्टी होतात विद्यार्थी मित्रांनो ज्या काही चुकीचं कुणाबरोबर काही वागलं जातं, तर त्याच्यासाठी आहे. मग तो दूर करायचा आणि व्यक्ती म्हणून त्या ह्याला संपूर्णपणे सर्वांचा असा दर्जा समान आहे याचा आग्रह धरायचा आणि अशा रीतीने आपली ही लोकशाही पद्धत चालू आहे. तसंच हे पुढचं आता मुद्दा आहे की जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, त्याच्यानंतर संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद करायचा नाही, तर सर्वांना विकासाची संधी ही उपलब्ध करून देणं आणि न्याय त्याच्यामध्ये त्यांना देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता पुढे सामाजिक न्याय आणि समता ही प्रस्थापित करण्यासाठी समाजामध्ये सर्व स्तरावर असे प्रयत्न केले जातात, सगळ्या स्तरावर. मग त्याच्यामध्ये शासनाच्या धोरणांना आणि अन्य प्रयत्नांना विशेष महत्व असते. त्याच्यानंतर लोकशाही ही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी या सर्व सामाजिक घटकांना या प्रवाहामध्ये आलं पाहिजे आपल्या शासनाच्या, बरोबर. त्याच्यानंतर लोकशाही ही सर्व समाज घटकांना सगळ्या प्रकारे सामावून घेते. सगळे समाज आपले घटक असतात त्यांना सामावून घेते, कारण तिला त्यांच्याबरोबरच राज्य करायचं असतं, तिला सुखी ठेवायचं असतं. मग त्याच्याप्रमाणेच या लोकशाहीमध्ये समाजातले संघर्ष हे कमी होतात, हेवे दावे, मतभेद सगळे कमी होतात आणि या दृष्टीने आपल्या देशात अजून कोणते कोणते प्रयत्न झाले ते आपण बघूया. चला तर आता या विभागामध्ये काय काय आपण शिकलो त्याच्यावरचे हे थोडेसे प्रश्न. भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार का देण्यात आला? माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभाराला काय मदत झाली? भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झाली आहे याचं कारण द्या आणि संविधानाचं उद्दिष्ट काय? चला तर मग पुढे जाऊया आपण